पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासांची ऐसे बळ नाही अनिकांचे अंगी तप तीर्थ जगी दान व्रत चरणीचे रज वंदी शूळ पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा ऐसे बळ नाही अनिकांचे अंगी तप तीर्थ जगी दान व्रत भव तरावया उत्तम हे नाव भिजोनी दीपाव हात काही ऐसे बळ नाही अनिकांचे अंगी तप तीर्थ जगी दान व्रत तुका म्हणे मना झाले समाधान तुका म्हणे मना झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवांचे ऐसे बळ नाही अनिकांचे अंगी तप तीर्थ जगी दान व्रत समचरणम सरोजम सांद्र नीलांबुधापम जगननिहित पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंदनम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षिती संप्रदाय पूर्वक पांडुरंगाला प्रणाम करून जमलेले सर्व भाविक भक्त काही ज्ञानानं वयानं थोर असणारी मंडळी सेवाधारी मंडळी आपणा सर्वांना प्रणाम करून हा चाललेला नामजप यज्ञ सोहळा आजची कीर्तन सेवा जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून एक हरिदास आणि वैष्णव दोन शब्द आहेत. दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. उपोद्घातामध्ये हरिदास म्हटले, उपसंहारामध्ये वैष्णव म्हटले. त्याला तुकोबारायांची गाथा म्हटलं. एक शेपक अभंग लगेच आपल्याला कळलं पाहिजे, जुळत नाहीत ना अर्थ. प्रत्येक प्रमाणाला ध्रुवपद लागू होतं. पहिल्या प्रमाणाचा शेवटच्या प्रमाणाशी अर्थ जुळतो, त्याला तुकोबारायांची गाथा. वेद आहे तो. पण महाराज कसं वर्णन करतात बघा. काही दोष आहेत, पाप ताप दैन्य निघून जातील. उठाउठी शब्द आहे. कधी निघून जातील? हरिदासाची भेट झाली तर. आता तो हरिदास, त्याची लक्षणं, त्यांची भेट आणि त्यांच्या भेटीचं फल, बरंच चिंतन आहे त्यामध्ये. ज्या हरिदासांच्याकडं शक्ती आहे या मृत्यूलोकामध्ये चार गोष्टीमध्ये नाही. तपात नाही, तीर्थात नाही, दानात नाही, व्रतात नाही. तप तीर्थ जगी दान व्रत. असा कोणी हरिदास आहे, त्याच्या पायाच्या धूळ आपल्या कपाळी लागावी शंकर सुद्धा इच्छा करतात. चरणीचे रज वंदी शोळ पाणी. कुणाच्या? नाचती कीर्तनी त्यांचे माथा. त्या कीर्तनातल्या त्या हरिदासांच्या पायाची धूळ आपल्या कपाळी लागावी. भव तरावया उत्तम हे नाव. भव शब्दाचा अर्थ आहे संसार. त्याला कुठं कुठं संसार सिंधू म्हटलं, संसार सागर म्हटलं, भव सागर म्हटलं, भव सिंधू म्हटलं. सागर म्हणजे समुद्र आणि संसार. संसार समुद्र हा पाण्याचा आहे का बिगर पाण्याचा आहे? काय अनुभव आहे? पाण्याचा समुद्र वेगळा, बिगर पाण्याचा समुद्र वेगळा. हा संसाराला त्यांनी एक भव शब्द वापरला आहे. त्या भवसागरातून तरुण जाण्यासाठी हरिदास एक नौका तयार करतात आणि त्या साधकाचा हात आणि पाय त्या संसार समुद्रामध्ये भिजू देत नाहीत. असे हरिदास महाराज म्हणतात, मला भेटलेच तर मला समाधान नव्हे. समाधान कुठं व्हायला पाहिजे? मनाला. माणसं वर पंगाला सांगतील, महाराज आता काय नाही बघा, मी समाधानी. खरं आहे? खरं चंचल म्हणजे मन आहे. ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ या दोन ग्रंथांचा मधला जो भाग आहे, तो मधला भाग उपासनेविषयी आहे. आणि ती जर आपल्याकडून घडली तर चंचलता निघून जाते, मन एकाग्र होतं. म्हणून महाराज म्हणतात, ते वैष्णव हरिदास मला भेटले तर मना झाले समाधान. देखिल्या चरण वैष्णवांचे पदस्पर्शानं समाधान होतं म्हटलं. एकंदर त्या अभंगाचा थोडक्यात भाव आहे. पहिला शब्द आहे पाप. कशाला म्हणायचं पाप? अलीकडे आपण बघितलं तर गाथ्यामध्ये काही शब्दांची व्याख्या आहे. आपण तिथपर्यंत जाऊन पोचत नाही. एक शब्द आहे बघा, हित म्हणून. कशाला हित म्हणायचं? हित ते करावे देवाचे चिंतन, त्याला हित म्हटलं. पण चिंतन करायला पाहिजे कसा? पुढचा भाग सांगितला आहे, करोनिया मन एकविध होऊन त्याचं चिंतन व्हायला पाहिजे, याला हित असं म्हटलेलं आहे. तसं पाप कशाला म्हटलेलं आहे? पाप त्याचे नाव न विचारी नीती
भलतेची उन्मत्त करी सदा. मनुष्य उन्मत्तपणानं कोणतंही कार्य करतो त्याला पाप असं म्हटलं आहे. सगळ्यात मोठा दोष कोणता असेल? पाप आहे. कशामुळे निर्माण होतो? निषिद्ध कर्माचं फल पाप आहे. माणसं कर्म करताना बेधडक करतात, भोग भोगताना कुचमतात. महाराज का हो, किती वाऱ्या केल्या बघा, तुमच्या सोबतच आहे ना. पायी वाऱ्या केल्या, एकादशी केल्या, रोज तुमच्या बरोबर कीर्तन आहे, असं का दुःख? ज्ञानोबारांचं वाक्य आहे, देखे झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. स्पष्ट लिहिलं आहे, सरळ अर्थ आहे ना. आपल्या समोर कुठल्या झाडाचं पान धरलं, पानावरून झाड कळतं. सगळं झाड दाखवावं लागत नाही. आपल्या समोर कोणी मनुष्य जर बोलत असेल, हे शिकायला पाहिजे. हा महाराज, मागणं काय बुवा आम्हाला फसवून केला, कशाला मागणं सांगता? अगोदर कळायला पाहिजे. ही ज्ञानेश्वरी आहे. मानस जाणी जे बोली, त्याच्या बोलण्यावरून त्याच्या मनातला भाव कळतो, लगेच सावध व्हायचं. आणि या जन्मातल्या भोगावरून मागलं कर्म कळतं. भजन पूजन कीर्तन वारी उपवास सगळं करतो आहे, पदरात दुःख आहे, मागलं आहे ना महाराज. शास्त्र असं मानायला तयार नाही की या जन्मातलं कर्म या जन्मात भोग द्यायला. एक जन्माचं अंतर आहे. आत्ता भोगतो आहोत, मागला आहे. आता घडणारं कर्म पुढचा जन्म आहे. क्रियमानच नाही घडलं, जन्म नाही रे अनेक. त्रिपुटी आहे ना, प्रारब्ध, संचित, क्रियमान. त्याला 3 काळ लावलेत, भूत, भविष्य, वर्तमान. आत्ता भोगतो आहोत त्याला प्रारब्ध वर्तमान काळ म्हटलं. घडणारं क्रियमान आहे त्याला भविष्य काळ म्हटलं. जात संचितामध्ये भूतकाळ म्हटलं. संचिताचा ठेवा जो आहे तो पुढच्या जन्मामध्ये भोगायसाठी क्रमाने येतो आहे. म्हणून कर्म करताना मनुष्यानं सावध राहावं. हे वेद बाह्य आहे का वेद मान्य आहे? याचं फल पुण्य आहे का याचं फल पाप आहे? याचं फल सुख आहे का याचं फल दुःख आहे? बुद्धीचं स्वातंत्र्य दिलं आहे, कुणालाही दिलेलं नाही. केवढं लिहिलं आहे भागवतामध्ये, स्वांसे प्रकाशोनी ज्ञान शक्ती पुरुष प्रकृती मी निर्माण केली. उद्धवा, माझी बुद्धी खर्च करून असा प्राणी मी निर्माण केला, त्याचं नाव मनुष्य आहे. जेणे माझा देह पावती, त्या देहाची माझ अतिप्रीती. श्रुती वर्णिती मनुष्य देह. श्रुती, शास्त्र, वेद, संत, देव कुणाचं वर्णन करतात? फक्त मनुष्याचं, पशवादिकांचं नाही. तो आम्हाला मिळाला, चांगलं झालं का वाईट झालं ते आपलं आपण ठरवायचं. फट्ट गाढवाच्या संत बोलीत फार नव्यात वर्णन केलं त्यांनी. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नानीला, कडुदुधेया माखेला गुळे जैसा, ओस घरी तोरण बांधले, उपवासी अन्य लिंपिले, कुंकुम सिंदूर. हे सगळं मनुष्य देहाविषयी वर्णन केलं आहे. म्हणून त्याला बुद्धीचं स्वातंत्र्य आहे. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनिशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. उद्धवा, मृत्यूलोकामध्ये मी 4 गोष्टी सगळ्यांना समान दिल्या, पण मनुष्याला अधिक दिलं, बुद्धीचं स्वातंत्र्य. निवडायला पाहिजे. हे विहित आहे, निषिद्ध आहे. हे शास्त्र मान्य आहे का शास्त्र अमान्य आहे? हे वेद मान्य आहे का वेद बाह्य आहे? बघून कर्म करावं. म्हणून पाप हा शब्द पहिला आहे. पापाचं फल कधीही सुख नाही, दुःख आहे. पापामध्ये शास्त्रकारांनी बराच बारकावा सांगितला. एक बारकावा असा आहे, उपपाप मानले. दुसरा बारकावा असा आहे, महापाप मानले. उपपापामध्ये 3 प्रकार पडतात, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. मनानं वाईट चिंतन करणं मानसिक पाप आहे. दुरुक्तीनं बोलणं का वाचिक पाप आहे. दुरुक्तीनं माणसं बोलत नाहीत. त्या पांडवांनी एक यज्ञ केला होता, राजसू यज्ञ, आणि त्यात कामं वाटून दिली होती. मग त्या पांडवांचा एक भाऊ आडदांड भीम, देव म्हटले याला काय सांगायचं, भीमा तू एवढंच काम कर म्हटले, पंक्तीतनं फिरायचं. आता त्या पांडवांच्या यज्ञाला जेव्हा असणारे ऋषीमुनी, दाढ्या, शेंड्या, असे ब्राह्मण लोक होती. हा भीम म्हणायचा, हे ब्राह्मण हो, तुमच्या बापाचं अन्न नाही, आमचं आहे. जर कोणी पत्रावर राखलं ना, शेंडीला बांधे. ती ब्राह्मण अर्धपोटी उठायची. देवानं बघितलं नाही, हे काय बरोबर नाही. म्हटले भीमा, आपल्या यज्ञाला एक ऋषी आलेले नाही, तेवढं बोलवून घेऊन ये, अमुक अमुक पर्वतावरती आहे. आता देवाचं कार्य नाही कसं म्हणायचं म्हणून ते भीम तिकडं गेले, पुढं गेले, पण त्या पर्वतावरती जाता येईना. त्या पर्वताच्या 6 कोस दुर्गंधी पसरली होती. नाक तोंड धरून देवाचं काम आहे, ऋषीला बोलवाय तरी पाहिजे. त्या ऋषीनं लांबून बघितलं, भीमा तिथंच थांब म्हणून सांगितलं. अरे मागल्या जन्मामध्ये साधूंची, ऋषींची, मुनींची माझ्याकडून निंदा घडली. त्या निंदेचं फल म्हणून भगवंतांनी मला शरीर दिलं आहे मनुष्याचं, आणि तोंड दिलं आहे सुकराचं. सुकर म्हणजे, आणि त्या तोंडाची दुर्गंधी 6 कोस पसरली. भीमा काय ओळखाय ते ओळख जा म्हणून सांगितलं. भीम आला, हे ब्राह्मण हो, ऋषी हो, पोटभर जेव्हा, शिल्लक राहिलं राहू दे म्हटले, आमच्या पाठीव देव आहे. ते ऋषी म्हणले, यांना कुणी बुद्धी दिली? हे म्हणजे वाचिक ही पाप घडतं, कायिक पाप घडतं, मानसिक पाप घडतं, पण महापाप फार मोठं आहे महाराज. सुरापान पाप आहे, ब्रह्महत्या पाप आहे, परसदारागमन पाप आहे,
गुरुपत्नीकडे वाकडणाऱ्यांना बघणं पाप आहे. चौघांची संगत करणं किती झाली, फार वाईट आहे महाराज. पाप निवृत्तीसाठी अनेक शास्त्रकारांनी साधनं सांगितले. एक साधन सांगितलं, जळतील पापे जन्मांतरेचे, जळतील पापे अनेक साधना आहेत पाप निवृत्तीची. त्यातलं एक साधन सांगितलं, जळतील पापे जन्मांतरीची, मागे जाळी महादोष, पुढे नाही गर्भवास, पुराण प्रसिद्ध सीमा, नाम तारक महिमा, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, रामकृष्ण उच्चार अनंत राशीत, पापाचे कळपळते पुढे. एक साधन सांगितलं आहे, निष्काम कर्मानेही पाप निघून जातं. कर्मचं अजून कळलं नाही महाराज. कर्माचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक विहित, एक निषिद्ध. करू नये ते करणं निषिद्ध कर्म आहे. विहितामध्ये पोट प्रकार चार पडतात, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायचित्त कर्म. त्यापैकी थोडक्यात दोन कर्म करायचे नाहीत, दोन कर्म चुकवायची नाहीत. पंढरीची वारी नैमित्तिक कर्म आहे म्हणून महाराजांनी सांगितलं, वारी चुको निधी हरी, चुकवायची नाही. देवांच्या जयंत्या नैमित्तिक कर्म, संतांच्या पुण्यतिथ्या नैमित्तिक कर्म, 15 दिवसा एकादशी नैमित्तिक कर्म, वर्ष श्राद्ध नैमित्तिक कर्म आहे. स्नान संध्या, हरिपाठ, देवदर्शन, सद्गुरूंचं स्मरण, ज्ञानेश्वरी वाचन नित्य कर्म. धनांदी, भार्यांदी, पुत्रांदी काम्य कर्म कधीही करायचं नाही. आणि देवासमोर कान धरून कधी नाचायचं नाही. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही, पुरे पुरे हा संसार पांडुरंगा, मी दोष केल्यात मला क्षमा करा. अरे दोष कशाला अगोदर केलंस असं शास्त्र वर्णन करतं. दोष करायचं नाही मग जाऊन नाचायचं काय, असं मानवत नाही शास्त्रकारांचं. पण आपल्याकडं जास्त देखोविखी परमार्थ आहे. मी वारीत बघा, त्यानं केलं की त्यानं करायचं, त्यानं केलं की त्यानं करायचं. कोणी चौकटा पेढा पुसला सगळ्यांनी पुसायचा, मग तो त्याच्या कानात गेला का डोळ्यात किंवा नाकात, ते त्यानं पुसलाय ना, असा भाग नाही कर्माचा. ते कर्म सुद्धा निष्काम असलं तर ते फलिद्रूप होत आहे. हे एक साधन सांगितलेलं आहे. आणि अनेक साधन दुसरं कोणतं असेल पाप निवृत्तीचं, तर झाली अभेदी हरिदासाची पाप निवृत्त होईल. एक पॅरेग्राफ आहे, ताप हे निघून जातील. ताप म्हणून हा शब्द एक वेगळा आहे. हे डॉक्टरकडे गेल्यानंतर ते 102 ताप, तो ताप नव्हे हा महाराज. ताप कोणता आहे, त्यात 3 प्रकार आहेत, आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक. त्याच्यासाठी एक निळोबाऱ्यांचा अभंग आहे. शरीरामध्ये रोग प्रकट होणं आध्यात्मिक ताप, दुसऱ्याकडून पीडा होणं आदिभौतिक ताप, आणि अजून पिशाच्या दिकांच्याकडून पीडा होणं याला आदिदैविक ताप म्हणतो.
हाही ताप देवाच्या नामस्मरण निघून जातील आणि हरिदासांच्या भेटी निघून जातील. जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. आणि अजून वर्णन केलं साधकांचा माय दरुशने हरे सर्वभूती सुख दरुशने हरे ताप. परंतु कुणाचा बाप आहे? साधकांचा. साधक कुणाला म्हणायचं सांगा ना. आम्ही कीर्तन सांगतो म्हणून साधक, तुम्ही ऐकता म्हणून साधक, कुणी महिन्याचे पायी वारकरी म्हणून साधक, कुणाला साधक म्हणायचं? साधक, मुमुक्षु, जिज्ञासू अशी नावं आहेत ना. मोक्षाची इच्छा करणारा त्याला मुमुक्षु म्हटलं. शास्त्र काय आहे जाणून घ्यायची इच्छा आहे त्याला जिज्ञासू म्हटलं. 2 दोष निघून गेले, 3रा दोष निघून जावा सारखा धडपडतो आहे साधक म्हटलं. कयायशी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे काय मी उद्धार पावेन काय कृपा करल नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. त्याच्याविषयी एक अभंग आहे साधकाची दशा. हे कीर्तन करा. आपण कीर्तनला कमी घेतात नाही का? कुणास ठाऊक का घेतात कुणास ठाऊक. खरं आहे नव्हे. झोंबतही नाही महाराज. अभंग सगळा म्हणून बघा. साधकाची दशा म्हणजे अवस्था उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. आता अंतर उपाधी बाह्य उपाधी कोणती सांगा? लगेच जय विठ्ठल करूया. सांगा ना अंतर उपाधी. काम येशे क्रोध येशे रजोगुणा समुद्भवा अंतर उपाधी. लोकेशना वित्तेशना दारेशना बाह्य उपाधी दोन्ही उपाधी निघून गेली त्याचं नाव साधक आहे. लोलुपता काय निद्रेते जिनावे भोजन करावे परिमित. आणि याच्या पुढचं साधन सांगितलं एकांती लोकांती स्त्रियासी भाषण प्राण गेला जा न करू नये. तुका म्हणे आयशा साधनी जोर आहे तोची ज्ञानला आहे गुरुकृपा. त्याला ज्ञान प्राप्त होईल गुरुकृपा होईल ना. पर आयशा साधनी जोर आहे. साधनं कोणकोणती? वरच्या 3 चरणातली साधनं आपल्या अंगीकृत पाहिजेत. एकांतात नाही लोकांताची नाही म्हणून सांगितलं. त्याचा परमार्थ आहे महाराज. भक्ती ते कठीण सुळावरची पोळी परमार्थ हा नाही. लेकुराच्या गोष्टी सगळं घेऊन तुम्ही परमार्थ कशाला? नरक काय पदरा होत नाही महाराज. वाटतं लोकांना मी परमार्थ केला एवढं केलं तेवढं केलं. आमचं त्रास महाराज भरपूर याच्याविषयी बोलायचे. होत नाही. फलित परमार्थ होत नाही. फलापासून वंचित राहतो आपण. म्हणून त्या साधकाचा मायबाप आहे. दरुशने हरे ताप वर्णन केलं. अजून एक प्रमाण आहे बघा. त्रिविध तापाची झाली बोळवण शब्दाचा अर्थ आहे निखालस निघून गेली. त्रिविध तापाची झाली बोळवण. कधी? देखील चरण वैष्णवांचे. वैष्णव आणि हरदास एकच आहे. म्हणून पाप निघून जाईल, ताप निघून जातील. दैन्य कशाला म्हणायचं? काही शब्द आहेत ना आपल्याकडे. दैन्य कशाला म्हणायचं? माणसं म्हणतात बघा काय मनुष्य दैन्य आहे हो. म्हणजे नेमकं काय आहे? कशावर तुम्ही दैन्य ठरवलं? म्हणून आपल्या संप्रदायामध्ये सार्थ वाङ्मयाला फार मोठं एक महत्व आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक म्हणून बापू महाराज त्रासेकरांच्याकडे बघितलं जातं. जे त्या संस्थेमध्ये शिकले ती साधक आश्रम संस्था. ज्या संस्थेमध्ये ज्ञानेश्वरीवरती जगामध्ये पहिल्यांदा अर्थ प्रकाशन झाला. दोन्ही प्रस्थानत्रया सार्थ करणारं घराणं कोणतं असेल तर साखरे घराणं आहे. दोन्ही प्रस्थानत्रया कोणकोणत्या?
उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता ही प्रस्थांतरी आहेत. ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत ही एक प्रस्थांतरी आहे. त्यापैकी त्या गाथ्यामध्ये ते या अभंगाचा अर्थ लिहिताना दैन्य शब्दाचा अर्थ लिहिला आहे जन्म मरणाचं दुःख. त्याला दैन्य असं म्हटलं. निखालस निघून जाईल. आईच्या उदरापासून मग दुःखच आहे ना महाराज. कुठं पदरात काय सुख आहे? किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. किती वेळा फजित फजितच आहे ना महाराज सगळे. ते दैन्य निघून जाईल. आता ते दैन्य शब्दाचं अजून काही मंडळींनी अर्थ लावलेला आहे, परंतु चुकीचा आहे. अनेक शास्त्रकारांनी दुःखाचे प्रकार सांगितलेत. भागवतामध्ये 9 प्रकारचं दुःख आहे. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, रूपी जराया भयम, शास्त्रे वाद भयम, काय कृतांतात भयम. ही सगळी जर आपण दुःख बघितली तर सगळ्यात मोठं दुःख कोणतं असलं तर जन्म मृत्यूचं आहे. धनवरांचं अजून एक प्रमाण आहे. तेथ सकळ दुःख धामी, भुंजी जती जे मृत्यू जन्मी. सगळ्यात मोठं दुःख आहे ते जन्म मरणाचं आहे. आणि म्हणून ते सुद्धा निघून जाईल. पाप ताप दैन्य जाय. उठाउठी कशाला म्हणायचं? उठाउठी एवढं वाङ्मय आहे महाराज, आपल्याला वाचायला वेळ नाही. माळ तुडी अशी शर्टाची वर काढून चालाय जमतं बघा. मोठ्या मोठ्या म्हणायची लावणी असं माझं म्हणणं नाही. हे बघायला पाहिजे ना ग्रंथ महाराज. मी काय टीका करते असा भाग नाही. जावा पंढरपूरला कधीही. मी पायीवारला गेलो, 10 तास लागले दर्शनला. भक्त वाढलेत का नाही सांगा? आता आधीमध्ये जाऊन बघा, अजून 10 तास लागतात. वाढलं किंवा भक्त सगळे. उठाउठी कशाला म्हणायचं? कळायला पाहिजे ना मला. कळवून घेणे याला परमार्थ म्हटलं. जगाच्या पाठीवर असा एक संप्रदाय आहे, गुरु शिष्य परंपरा नांदती आहे. एक वारकरी संप्रदाय आहे. गुरु कृपेहून शास्त्र हातीनं शिवे. ज्ञानोबांचं प्रमाण आहे. शास्त्र कळाय असेल तर गुरुकृपा पाहिजे. म्हणून सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझे सुख मज, दाविले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. असं काही नामदेवरांचं चिंतन आहे. सरासरी आपण जर बघितलं तर विचारसागरामध्ये उठाउठी शब्दाचा अर्थ लिहिला आहे त्यांनी. 50 कमळाच्या पाकळ्याचा बंच आहे. बंच म्हणजे ढीग. एका पाकळीतून दुसऱ्या पाकळीमध्ये सुईनं छेद करायचा आहे. पाकळी कसली आहे? कमळाची. किती मिनिटं लागतील? कशात मापणारा सांगा? पाकळी आहे कमळाची. एका पाकळीतून दुसऱ्या पाकळीमध्ये सुई टोचायचं आहे. किती सेकंद लागतील? अहो पाकळी कमळाची, तुम्हाला मापताच येणार नाही. उठाउठी शब्द. तसं जर भेट झालीच हरिदासाची तर त्यांनी वर्णन केलं आहे. असं तत्क्षणी पाप निघून जाईल, ताप निघून जातील, दैन्य निघून जातील. उठाउठी म्हणजे तत्क्षण निघून जातील. परत झाली या म्हटलं. भेट व्हायला पाहिजे ना. कुणाची? हरिदासाची. कुणाला हरिदास म्हणायचं? आपल्याकडे एकूण 5 हरिपाठ आहेत. पंचरत्न हरिपाठ पूर्वीच्या काळामध्ये लोकांना पाठ होते. आता एक हरिपाठ पाठ नाही. आणि तो हरिपाठ सुद्धा अतिशय शॉर्टकट मध्ये माणसं म्हणतात. एकानं देवाची उदारी म्हणायचं, दुसऱ्यानं त्याने मुक्तिचारी. खरं आहे ना हे? मग पदरात अखंड हरिपाठ का अर्धा हरिपाठ आहे महाराज? हरिपाठ हा तिन्ही काळात म्हणावा असं शास्त्र वर्णन करतं. सकाळ, दुपार, संध्याकाळ. काळ वेळ नाम उच्चारिता नाही असा ज्ञानोबांचा हरिपाठ आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे, नामदेवरायांचा आहे, तुकोबारायांचा आहे, निवृत्तनाथांचा आहे. त्यापैकी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठातल्या पहिल्या अभंगातलं पहिलं प्रमाण आहे हरीची आदासा हरी एकाच प्रमाणामध्ये हरिदासाची व्याख्या केली. हरीची आदासा, दाही दिशेला ज्याला हरी दिसतो आहे त्याचं नाव हरिदास आहे. त्या हरिपाठाचं ध्रुवपद आहे हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे. नाथांचा हरिपाठ फार परखड बोलणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. काय माई गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी अरे मुढा पातके करता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू अनेक यातना यम करविल कोण सोडविल ते ते तुझला. उपदेश कुणाला करावा याचे सुद्धा अभंग आहे बघा. न जायची थाटा ताटा नित्य कटाटो मंडुकी वटवट तैसे ते गा प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचुने काय कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे भावाविन देव कैसा पावी अनुतापाविन भाव कैसा राहे. आणि अजून एक अभंग आहे बघा. काय पद्मिनीचे शंडाशी सोहळे वांजेशी डोहाळी कैसे होती अंधापुढे दीप खराशी चंदन सर्पाशी दुग्धपान क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा. कुणालाही उपदेश करतात माणसं. जो क्रोधी आहे अविश्वासी आहे का उपयोगाचा महाराज?
पालत्या घडावर पाणी अशी नाथांची भाषा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, ज्याला 10 दिशेला हर दिसतो आहे त्याचं नाव हरदास आहे. म्हणून शास्त्रकारांनी काही प्रकार पडले भक्तांचे. विचारसागरामध्ये 4 आहेत: पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त. ज्ञान विज्ञान योगामध्ये 4 आहेत: अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी. आणि अजून 2 आहेत: सकाम, निष्काम. त्यापैकी हरदास कोणता आहे सांगा? सकाम. तुम्ही रोज देवाला हात जोडा, धनांदी, भार्यांदी, पुत्रांदी, होणार नाही काम. कारण सकामाचं देव काम करलं संत सांगायला तयार नाहीत ना. भक्त समागमे सर्वभावी हरी. मध्ये एक शब्द घातला आहे, हे आता कोणतरी नवीन मालिका काढतील ना, ते काढून टाकतील. कारण ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातली एक ओवी आताच्या प्रकाशकांनी काढून टाकलेली आहे. हे चिंतन व्हायला पाहिजे. नाही आमचे त्रासिक महाराज सांगायचे, वाचनला बसला नाहीस? बसलो होतो की. ज्ञानेश्वरी वाचून झाली काय? झाली. काय काय झालं मग? कुठलं काय महाराज? ते कृष्णाचं आणि अर्जुनचं दोघांचंच काय चाललं तर म्हणलं. म्हणजे हा त्यात शिरलाच नाही. बारीक नजरेनं बघायला पाहिजे. 599 ओव्या आहेत, काही ज्ञानेश्वरीमध्ये 598 आहेत. याचं कारण जर आपण बघितलं तर 2 ओव्यातले शब्द एकसारखे आहेत. काही प्रकाशकांना वाटलं नजर चुकीनं 2 ओव्या घातल्यात. आता ज्ञानोबा प्रकाशक ते काय नजर चुकीनं घातलं का महाराज? एक तरी ओवी आणि नजर चुकीनं काय स्वयंसूतक नाही ना महाराज. तसं वाङ्मय सुद्धा बघायला पाहिजे. भक्त समागमे सर्व भावी हरी, न सांगता करी सर्व काम. निष्काम भक्ताला हरदास म्हटलं. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये एका निष्काम भक्ताच्या घरी भगवंतानं 12 वर्षे पाणी ओढलं. गतवर्षी त्यांचा उत्सव होता. त्यांच्या भागवताच्या लिखाणाला 450 वर्षे झाली. त्यांच्या जलसमाधीला 475 वर्षे झाली. यावर्षी 2 पर्वणी आहेत. ज्ञानोबा यांच्या अवतार कराला म्हणजे जन्मकथनाला 750 वर्षे होतात. आणि तुकोबा यांच्या सदैव वैकुंठ गमनाला 375 वर्षे होतात. काही नाही काहीतरी आपल्याला पर्वणी आहे. वारकऱ्यानं त्या अभ्यासामध्ये राहायला पाहिजे. यावर्षी गाथा पारायण व्हायला पाहिजे, भागवतचं पारायण व्हायला पाहिजे. मुद्दाम तुम्हाला सांगतो मी, म्हणून त्यांनी वर्णन करताना वर्णन केलं आहे, कावडीने ज्या घरी पाणी चक्रपाणी वाहे, अनन्य भक्तिभाव निळा वंदित्याचे पाय. 12 वर्षे कावडीनं पाणी ओढलं. मग कळलं कसं? हे कोणी एक धरणेकरी बसला होता म्हणे द्वारकेदारामध्ये. रुक्मिणीमाता आत बाहेर यायच्या, आत जायच्या, बाहेर यायच्या. एक दिवशी विचारलं, अहो तुम्ही इथे का बसला? नाही म्हणले, तुमच्याकडे काय माझं काम नाही, मला देवाला भेटायचं आहे. तेच तर सांगतो म्हणले. तू नाही ना इथं? मग कुठं गेला सांगा. हे बघा, ती विचारू नका. आता तुम्ही असं करा, दर मजल करत 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 तुम्ही पैठणला जा. कोणी एक नाथ बाबा आहे त्याच्या घरी जा म्हटले. देव विचारू नका, श्रीखंड विचारायचं. मग तो मनुष्य दर मजल करत करत आला. नाथाने स्वागत केलं. अतिथी देवो भव. तुमचं स्वागत नको म्हटला, मला श्रीखंडाला भेटायचं आहे. येईल म्हटले. अहो आमच्या घरचा गडी आहे तो, सगळी कामं करतो आहे तो. हे कावडीनं हे रांजण भरायचं काम करतो, माझं धोतर धुवून आणतो, देवाला कमंडल भरून पाणी आणतो, देवपूजेला फुलं आणतो. येईल येईल म्हटले. आता गेला आहे गोदावरीला. ते बसले तर ही स्वारी आली. देव हा सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. तुम्ही असं काही समजू नका. कोणी नसताना आम्ही ते काम केलं. देव आहे ना महाराज. आमचे बोळाईकर गुरुजी सांगायचे, अरे पंचमहाभूत साक्षीला आहेत ना, चंद्र सूर्य साक्षीला, देव साक्षीला. हे सगळ्या साक्षी ठेवून तू कार्य केलं आहेस. ते निषिद्ध कर्म नाही. कसं काय म्हणतोस? मांजराला काय वाटतं? मी चोरून दूध पितो आहे, कुणी बघत नाही, डोळे झाकून पितं ना. ते जग सगळं बघतं महाराज. देव सर्वज्ञ असल्यामुळे देवाने ओळखलं हे गिऱ्हाईकाला आहे. देव देवघरामध्ये गेले, ते अंतर्धान पावले. धरणेकरी रडू लागला. नाथ महाराज म्हणले, सगळ्या संतांच्या मध्ये श्रीमंत संत मी आहे, रडण्याचं कारण सांग. नाथा तुमची श्रीमंती नको म्हटले. तो श्रीखंड्या श्रीखंड नसून तो साक्षात देव होता. नाथाने हंबरडा फोडला. देवा 12 महिने तुम्ही गडी म्हणून भेट दिली, एकदा देव म्हणून भेट द्या. 20 चमकावाशी देव आले, त्यांच्या गळ्याला पडले. त्याचं नाव हरिदास आणि त्याचं नाव भक्त.
साखरे महाराज आमचे सांगतात गाथ्यामध्ये छंदाचं प्रकरण म्हणून आहे, नाट प्रकरण म्हटलं त्यात त्यांनी वर्णन केलंय. हरी तैसे हरीचे दास नाही भय मोह चिंता आस होऊ निराहती उदास बळकट कास भक्तीची. हरिदास हा शब्द फार वेगळा आहे महाराज. निष्काम सेवा आहे. आज ही आख्यायिका आहे म्हणे पैठणमध्ये. नाथ षष्टीला जाणारे सगळे भाविक भक्त कोणी कळशीनं तांब्यानं घागरीनं कावडीनं गोदावरीचं पाणी भरून नाथांच्या वाड्यामधल्या रांजणामध्ये ओततात. नाथांच्या वाड्यापासून त्या गंगेपर्यंत गोदावरीपर्यंत असा पाठ जातो. ज्याच्या घागरीनं कळशीनं तो रांजण भरल ती घागर आज ही देवाची मानलेली आहे. आज ही देव पाणी ओढतो. त्याचं नाव आहे हरिदास. अजून दर्शन देत नाही ना आम्हाला. 10 तास 12 तास उभं राहायला दर्शन नाही. कुठले हरदास महाराज नाव तेवढं हरदास आमचं आहे म्हणायचं. हरदास शब्द वेगळा आहे महाराज. तो सकाम नव्हे, तो निष्काम आहे, तो पामर नव्हे, तो विषयी नव्हे, तो जिज्ञासू नव्हे, तो मुक्त आहे. तो आर्त नव्हे, तो अर्थार्थी नव्हे, तो जिज्ञासू नव्हे, तो ज्ञानी आहे. म्हणून चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही. म्हणून भक्त एकुप आहे ज्ञानी तोची. आर्तो तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागे भजे. तिचे नितीने इच्छेचे अर्थ सिद्धी वर्णन त्यांनी केलं आहे. हरदास हा फार उच्च कोटीचा म्हणजे शब्द आहे. त्या ठिकाणी त्यांनी वर्णन करताना एक मला छोटं उदाहरण सांगतो. आपल्याकडं देवाचे मुख्य 2 अवतार आहेत, म्हणजे पूर्ण अंशाने राम आणि कृष्ण. त्यापैकी रामाचं चरित्र सांगणारे 4 ग्रंथ आहेत. त्याला रामायण म्हटलं. भावार्थ रामायण, तुळशी रामायण, वशिष्ठी रामायण, वाल्मिकी रामायण. या सगळ्या रामायणामध्ये 1 नंबरचं पात्र कोणतं असेल? रामाचं आहे. आता रामासारखी व्यक्ती भेटणं कठीण आहे. 40 गुण त्यांच्याकडे होते. त्यातला पहिला गुण कोणता असेल? राम एक पत्नी होते, एक वचनी होते, एक बाणी होते, पितृ आज्ञाधारक होते आणि चारित्र्यवान पुरुष होते. आता संप्रदायात चारित्र्य असेल मी व्यासपीठावर उभारून सांगू शकत नाही. चारित्र्य नाही ना महाराज. भरपूर बोलता येतो, स्वर्ग खाली पाडता येतो. चारित्र्य सांगा ना महाराज. आचरणाला फार मोठं संप्रदायामध्ये महत्व आहे. तात्पर्य त्यात आपण बघितलं तर एक रावणाची लंका आणि रामप्रभू यांचं चरित्र आहे. थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. ज्या क्षणी रामप्रभू लंकेच्या काठावर गेला होता त्यावेळी त्या रावणाचा एक भाऊ विचार करतो, विभीषण. तो म्हणतो आता हे सगळे सैनिक आलेत, आता लंकेतली सगळी राक्षस यांना मारणार. राम कुठे जाणार? अयोध्येला. हो, राम काही तर राहणार नाही. पण लंका कसली हे सांगा? सोन्याची. लंका ओस पडल्यापेक्षा आपण जर रामाकडे गेलो तर लंका मिळेल ना आपल्याला अर्थार्थी. असा तो भक्त रामाकडे आला. पण आपल्या वारकरी संप्रदायातल्या साधू संतांनी त्याला भक्त म्हटलेले नाही. काय शब्द वापरले बघा. म्हणते विभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. राम तयाशी भेटला राम रूप नाही झाला. लोक म्हणतील हो अंतिम क्षणी का असना तो देवाकडे आला, आपला प्राण वाचवला. पण नाही, महामूर्ख आहे तो रामाकडे जो विभीषण आला तो रामासाठी नाही महाराज, लंकेसाठी आला. ज्याने राम स्वीकारला त्याचं नाव हरिदास आहे. आणि त्याचं नाव आहे कोण आहे? खेळिया माझी एक हलव्या शहाणा. लागले तुझं मार. ज्याचं प्रमाण आपण म्हटलं त्याला हरदास म्हटलेलं आहे. त्याला भक्त म्हटलं, शहाणा म्हटलं. संतांची भाषा आहे ना. यत किंचित दोषांनी सापडला. कामच नाही क्रोधाचे कैसा तेथे कैसे भांडण रे. रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेने रे.
असं असताना त्या हरदासांचे एक वर्णन केलेलं आहे. म्हणून जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपली हाती रिघाला भक्ती पंथी जगात येतो हरदास आहे. एकूण पुरुषार्थ किती आहेत? 4. 3 नको म्हणतो, चौथा थोडा पाहिजे. काय? मोक्ष. शास्त्र असं वर्णन करतं चौथा मोक्ष आहे. त्याची 3 ही साधनं आहेत: धर्म, अर्थ, काम. कधीही मनुष्यानं धर्म सोडू नये. आपल्या वाटेला आलेलं कर्म यथायोग्यपणे करणं याला धर्म म्हटलेलं आहे. आणि माझं तेही माझं, दुसऱ्या तेही माझं, अधर्म आहे. धर्म कधी चुकवू नये. त्याच्या पुढचा शब्द आहे अर्थ. कसा असावा? धर्माप्रमाणे असावा. कसे जोडून शब्द आहेत बघा. आहे अर्थ म्हणजे कळतं नव्हे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आणि याच्या पुढचा एक शब्द आहे काम. त्याच्याविषयी भागवतामध्ये भरपूर वर्णन केलं आहे. तुम्हाला सगळा भागवत नाही वाचाय जमला तरी का बघितला असं सांगा. एकदा वाचून ठेवला आहे नाही परत नाही. कीर्तन चालले तर रोजच महाराज. भागवत कुठे आहे सांगा? कुठं आहे भागवत? वेदे न करिता प्रेरणा सहज विषयावरी वासना सकळ स्वभावी जाना सदा जाण सर्वाशी वर्णन केलं त्यांनी. वेदानं तुम्हा आम्हाला काही प्रेरणा नाही दिली असती तर माणसाची सहज वासना देवावर नाही विषयावर आहे. मग त्या वेदानं सांगितलं या वाटून जाऊ नको, या वाटून जा. मग त्यांनी पुढे भरपूर वर्णन केलेलं आहे. आता त्यात त्यांनी सांगताना सांगितलं आहे ते तर सगळं मी सांगत नाही. श्री गुरु साखरे महाराजांनी एक पुस्तक लिहिलं आहे. अशी ही भारतीय संस्कृती, अशी ही भारतीय परंपरा. त्यात त्यांनी तुम्हा आम्हाला गृहस्थाश्रमी पुरुषाला कामाविषयी काही बंधनं सांगितली. ती जर योग्य प्रमाणे घडली त्याला धर्म म्हटलेला आहे. आणि मग हे 3 पुरुषार्थ योग्य घडलं तर परमपुरुषात चौथा प्राप्त होतो. तो चौथा पुरुषार्थ जगाला वाटत चालला आहे. त्याचं नाव हरदास आहे. तो जर आपल्याला भेट झालीच तर हे 3 दोष निघून जातील. पाप, ताप, दैन्य, दिसताक्षर निघून जातील. पर भेट व्हायला पाहिजे. भेटतील काय महाराज? चंद्रामृत सुखे सेववे दोन अभंग आहेत ते महाराज. ऐशी आणि भेटती ते साधू, ऐशे कैशी आणि भेटती ते साधू. मोह माया जाण मिथ्या, साधू भेट दिली दया अवचितारे. असं ऐका महाराज आमचे सांगायचे. तेवढंच पाठ झालं, सगळं नाही पाठ झालं नाही. तळाशीकर महाराजांचं प्रमाण होतं. वरी मोह माया जाण मिथ्या, साधू भेट दिली दया अवचितारे. ऐशे ऐशी आणि भेटती ते साधू. इथे वर्णन केलं. चंद्रामृत सुखे सेववेल. चंद्रामृत म्हणजे काय? चंद्रामृत त्याचा एक सेवन करणारा वेगळा पक्षी आहे. ते सेवन करता येईल एक वेळ.
बुडतेला सूर्य धरता येईल. कोणी धरला काय सांगा? धरता येईल म्हटले. अजून या दोन्ही बाहूनं समुद्र पोहून जाता येईल. बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी होईल का नाही? न होईल का? न होईल का? ऐसे कैसी आणि भेट तिथे साधू म्हणजे नाही भेटणार महाराज. हे सगळं जमल पर भेट हरिदासाची फार दुर्लभ आहे. आणि भेटलेच तर ते 3 दोष निघून जातील. त्यांच्याकडं जे सामर्थ्य आहे जगात कुठंही सामर्थ्य नाही अभंगातलं दुसरं प्रमाण. ऐसे बळ नाही. मागल्या पदाचा संदर्भ घेऊन म्हणतात ते जी हरिदासाकडे शक्ती आहे पाप ताप दैने घालवायची शक्ती जी हरिदासांच्याकडे आहे त्या जगातल्या 4 गोष्टीकडे नाही. तपात नाही, तीर्थात नाही, दानात नाही, व्रतात नाही. थोडक्यात जर आपण बघितलं तर तपामुळे काय होतं? तपे तीर्थे काम क्रोध खवळते असं एक माझे एवढं तप झालं सांगायलाच होतं ना. तीर्थी पाणी धोंडा देव सज्जनी रोकडा त्याच्याविषयी भागवतामध्ये प्रमाण आहे. तीर्थे बाह्य मळू क्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे तीर्थी जा निर्मळे सत्कर्मीची. तीर्थ काय करतं? बाहेरचा मळ घालवतं, तीर्थाला आतलं घालवता येत नाही. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचे निबापे. मनातलं पाप तीर्थाच्या बापाला जात नाही. मग हरिदास हे कथा श्रवणामधून मनातलं पाप घालवतात. माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म हे चित्त शुद्धीचे वर्म सकळ जाण उद्धवा उद्धवा. माझी कथा माझं नामस्मरण सकळ पातकाला भस्म करता आहे. म्हणून तपात तीर्थात तेवढी ताकद नाही. दानात आता लोक दान भरपूर देतात. मागं तुमचं महिनाभर ते मोबाईल बघायचं तात्या टाकायचे धन्यवाद. खरं आहे ना? याला दान म्हटलं जे कुणालाही कळलं नाही दिलेलं त्याचं नाव दान आहे. प्रकाश कथिन भाषे एक ज्ञानेश्वरीतलं प्रमाण सांगून मी पुढे जातो. तुम्ही आम्ही शेतकरी आहोत. ज्ञानेश्वरी किती व्यवहारात उतरली पाहिजे बघा. शेतकरी शेतामध्ये गेला, मे महिना आहे, भाताची पेरणी आहे. शेतकऱ्यानं भात पेरलं आणि उघडं ठेवून घरला आला का झाकून घरी आला? खरं आहे ना? म्हणजे मग दिलेलं दान झाकून असावं का उघडं असावं? काय अनुभव आहे? त्याचं नाव दान आहे. दानात अजून 2 प्रकार आहेत महाराज. दिल्यानं वाढतं 1 नंबरचं दान आहे. ताबडतोब समाधान 2 नंबरचं दान आहे. माझा अनुभव तुम्हाला, तुमचा अनुभव मला, ज्ञानदान आहे. आणि पुरे बाबा आता पोट भरलं समाधान अन्नदान आहे. बरं याच्यापेक्षा हरिदासांचं जे ज्ञानदान आहे ते श्रेष्ठ आहे. तिथं ताकद त्याची पोचत नाही महाराज. म्हणून दान कधीही झाकून असावं. मला कोणतरी एकटा म्हटला, तासगाव तालुक्यामधून कोणतरी आले होते बाळूमामावरती.
तिकडे थोडी ओळख आहे माझी तासगाव तालुक्यामध्ये. मी उद्या सकाळी 10 ते 12 तासगावमध्ये एक आरवडे म्हणून गाव आहे. 10 एकरामध्ये हरेकृष्णाचं मंदिर आहे आणि तिथे एक सेवा आहे. मला वाटतं 50भर मुलं अशी लहान 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 अशी लुंग्या लावून ते डबल माळ घालून अशी गंध लावून हरेकृष्णाची भडाभड भगवद्गीता म्हणतात. आमची पोरं काय म्हणतात, जानी जानी खरंय नव्हे. काय शिकले महाराज? वाटतं आम्ही परमार्थ लांब पडून नेला नाही महाराज, पाठीमागं ओढलाय. संस्कार नाहीत ना आपल्याकडून. ती लहान लहान आमचाच मंत्र आहे तो हरे कृष्ण महाराज. आम्हालाच ती सन्मान करून सांगतात, ही अशी टाकली फुलं अशी उद्या आम्हाला फुलं टाकतात. ती आम्ही वारकरी, तीही वारकरी आहेत, पण सन्मान कोणाचा करतात ते आमचा करतात आणि आपण ते अध्ययन करतात. एवढी शिस्त आहे महाराज त्यांच्याकडं. काही ठिकाणी अन्न सेवन करत नाहीत, आम्हाला सगळंच चालतं. फार पराकाष्ठा यामध्ये आहे. मुद्दाम तुम्हाला सांगतो मी, तत्वनिष्ठ जगायचं झालं तर काही गोष्टींचा त्याग आहे आणि काहींचा स्वीकार आहे. पण दान असं असावं, झाकून असावं. ते बरंच त्यात चिंतन आहे. आपलं शरीर सुद्धा कसं असावं, झाकून असावं. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी आहे, सगळीकडे तुमची आपली कीर्ती झाकून असावी, आपलं ज्ञान झाकून असावं. ज्ञान गळून गावा झाकून. ते काय बोललेल्या गोष्टी आहेत का? ज्ञान विचारसागरामध्ये दृष्टांत आहे बघा. विवाह ठरला होता. वधूच्या मैत्रिणी आणि वराचे मित्र. तो वर आपल्या मित्रामध्ये बसला होता आणि वधूच्या मैत्रिणी म्हणतात, सांग तुझा पती कोणता? हा काय, हा काय, हा काय. जो पती होता त्यावेळी त्यानं मानही नाही हलवली आणि हा सुद्धा म्हटली नाही. त्या खुणावून ओळखायचं हाच आहे. तसं ब्रह्म हे दाखवायची किंवा बोलायची गोष्ट नाही, ती जाणायची गोष्ट आहे. हे कळलं पाहिजे. म्हणून ज्ञान गिळून गावा, गोविंदुगा म्हटलं. ज्ञान देवा मौन जपमाळा अंतरी, ते सांगायची गोष्ट नाही महाराज, इथपर्यंत चिंतन आहे. म्हणून या 4 गोष्टी, तप, तीर्थ, दान आणि व्रत. आपल्याकडे व्रत घडतं का हो? देवाचे अवतार जे घडले आहेत ना, ते व्रत कशा आहे बघा. मी हे व्रत केलं, मी ते व्रत केलं, त्याच पद्धतीने अंश राहतो ना पाठीमागं. आज्ञानुक्षाखाली माझ्या जीवनामध्ये मी 108 पारायण केली. सांगितलं की त्याचं महत्व संपलं महाराज. अजून अपूर्ण आहे असं वाटावं. परमार्थ पूर्ण गेला का अपूर्ण आहे असं वाटावं. ज्याला अपूर्ण आहे असं वाटतं त्याचं नाव साधक आहे. पूर्णत्व नाही महाराज. अजून पूर्णत्वाला जातच नाही तो. तो गेला तो मौन धुन आहे, सांगाय शिल्लक राहत नाही. म्हणून त्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यांचं म्हणणं आहे, ऐशे बळ नाही अनेकांचे अंगी, तप तीर्थ जगी दान व्रत. त्यांनी पुढे वर्णन केलं आहे, चरणी चरज वंदी शूळ पाणी. चरण म्हणजे पाय. जो हरदास आहे, जो कथा कीर्तनात नाचतो आहे, जो देवाच्या सेवेमध्ये आहे, त्याच्या पायाची धूळ आपल्या कपाळी लागावी. म्हणजे 2 दैवत वारकरी संप्रदायामध्ये मानलेले आहेत. श्री गुरु साखरे महाराज पायी दिंडी घेऊन काशीला गेले आणि काशीतले पंडित सगळे जमले आणि त्यांनी सांगितलं, पुकार दिला, आजचं कीर्तन हे आळंदीचे साखरे महाराज करतील आणि त्या कीर्तनाचा विषय असेल अनिर्वचनीय वाद पटवून द्यायचा. आणि त्या ठिकाणी त्यांनी असं ओम नमः शिवाय भजन म्हटलं. सगळे पंडित असे डुलायला लागले. ह्यात भेद नाही महाराज, हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाची हृदय गोडी साखरेच्या ठाई, उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शिळ पाणी जपता हे वारंवार. वर्णन त्यांचं केलं आहे. ही 2 दैवत संप्रदायामध्ये प्रमाण मानलेले आहेत. ते शंकर स्मशानात बसून जे हरिदास कथा कीर्तनामध्ये नाचत आहेत त्यांच्या पायाची धूळ आपल्या कपाळी लागावी. चरणी चिरजी वंदी शोळ पाणी, कुणाच्या नाचती कीर्तनी त्यांचे माथा. म्हणून एक अभंग आहे बघा, देवयीची राजा देवयीची राजा, चरणीची माती चरणीची माती चरणीची माती. देवयीची राजा नाचती कीर्तनी त्यांचे माथा, नाचती कीर्तनी त्यांचे माथा, नाचती कीर्तनी त्यांचे माथा, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. दयाच्या चिंताने दयाच्या चिंताने करतील दोषी करतील दोषी करतील दोषी. दयाच्या चिंताने
तयाच्या चिंतने तरतील दोषी एक आहे, तयाच्या चिंतने निरसेल संकट एक आहे. तरतील दोषी त्या अभंगातलं हे प्रमाण आहे. देव इच्छिरज चरणीची माते धावत चालते, त्यात नाम कसा अभंग आहे बघा तो. पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो वदे अच्युत अच्युत नाम भगवंताचं नाम चिंतन सर्व काळ करतो. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या, असा कोणी नामधारक आहे. देव इच्छिरज चरणीची माते, त्या नामधारकाच्या पाठीमागून देव जातो आहे. कशासाठी? धावत चालती मागे मागे, त्याच्या पायाची धूळ आपल्या कपाळी लागावी. एवढा कलियुगामध्ये हरिदासांचा कीर्तन महिमा आहे. आता तो कीर्तन महिमा आताच्या कीर्तनकारांनी संपवला. तुम्ही कसा संपवला म्हणजे माझ्याकडे पुरावा आहेत ना. संपवला महाराज. एकटे भांडतात रामभाऊ राऊत. कोणी भांडतात सांगा. परवा मुरगुडात काकांच्या गावात कीर्तन होतं. कीर्तन सगळीकडे जातं म्हणणार कीर्तन बुवा काय संपतोय, का संपवलं सांगा. मग आपण तुम्हाला सांगितलं होतं, ऐशी कीर्तन मर्यादा या संतांच्या घरची. सोडून दिली मर्यादा. जन रंजवण्यासाठी कीर्तन नाही. म्हणून तळाशेकर महाराजांचं वाक्य मी तर हृदयात ठेवलं. अनेकांना लागतं. अनहितासाठी गोड बोलणारा शत्रू आणि हितासाठी कठोर बोलणारा गुरु. इथे बापू महाराज तळाशेकर वाच्य. कसं वाक्य आहे? तुमचं अनहित होतं, नुकसान होतं आणि गोड बोलतो बुवा, काय कामाचं हो. तुम्हाला शिवाय देऊन सांगतो, तुमचं हित होतंय, त्याला गुरु म्हणावं. किती सांगू तरी न ऐकती शिव्याच घातल्यात नाही का. येतो हिताचा कळवळा, बुडत आहे जन न देखावी डोळा. पण लोकांना म्हणजे कठोर पटत नाही ना. साधू संत कमी नाही बोललेत महाराज. पाहुनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धब जाना. ही भाषा कशी आहे सांगा मग. काय माई गेली होती भूतापाशी, हरिने मुखाशी अरे मुडा. पातके करता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू नामाविन मुख सर्पाचे बीड. ही भाषा काय सामान्य आहे का महाराज. एवढे संत कठोर का बोलले? आपलं हित व्हावं म्हणून. म्हणून तिने वर्णन केलं आहे. देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. इथं वर्णन केलं. चरणीचे रज वंदी शुळपानी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. म्हणून कीर्तन महिमा भागवतामध्ये जास्त सांगितलेला आहे. चौयुगाचं वर्णन करताना कलियुगाचं दोन्ही बाजूने वर्णन केलं. एक कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग. जर बाबा कमी करते, डबल म्हणते. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कृतयुगातला नाथांनी देवभक्त भजन सांगितलं, त्रेतातही देवभक्त भजन सांगितलं, द्वापारातही देवभक्त भजन सांगितलं आणि कलियुगाचं तोंड भरून कौतुक केलं. चांगलं आहे का वाईट आहे ते पहिले सांगा. कलियुग साधू संतांनी दोन्ही बाजूने सांगितलं. ऐका कलीचे महिमान, असत्यासे रिझले जन, पापादित्य अनुमोदन करती हेळन संतांचे. या कलियुगाची ऐकावी थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी, भ्रतारा सोडून घरोघरी हिंडतील नारी. ऐसा शकून दादा माझा ऐका निर्धारी, एकाएकी वारा झुंजार सुटेल, मोठे मोठे पर्वत उडून जातील, 18 पगड जाती. काय चांगलं सांगा ना. पण असं जरी कलियुग असलं तरी कलियुगातलं कथा कीर्तन आहे ते तिन्ही युगापेक्षा श्रेष्ठ आहे. ऐशी सर्वच साधने कलीने लाजविली कीर्तने, जेत गाता नाचता आनंदे वश होणे परमात्मा. कलियुगी हीच थोरी नाम संकीर्तनावरी. त्यांनी वर्णन केलं आहे. माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म. आणि दोन्ही ग्रंथामधून नाथानी ज्ञानोबरायांनी देवाचा पत्ता सांगितला आहे. नारदानी भगवान कृष्णाला एक प्रश्न विचारला, देवा तुम्ही कुठं असता? लगेच देवाने सांगितलं, मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. मी तर उभा आहे मी सांगितलं. म्हणजे कीर्तनात देवाचं अस्तित्व आहे. आणि दुसरा एक पत्ता आहे, किंबहुना पांडवा मी हरपला हा घेवसावा, जेत नाम घोष बरवा करीती माझा. कैसे माझी गुणी झाले देश काला ते विसरले, कीर्तने सुखी झाले आपण पाची. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. त्या ठिकाणी मी असं सांगितलं. म्हणून कलियुगामध्ये कथा कीर्तन एक फार मोठं महत्व आहे. तुकोबराही वर्णन करतात. ब्रह्मरूप काया हरिदासाच्या घरी भगवान परमात्मा ऋणी होतो. भाग्य तर ऋणी देव ऐसा,
म्हणून एक अभंग आहे बघा. देव भक्ता घरी काम धंदा करी पितांबर धरी वरी छाया मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात. हे सगळं हरदासाचं वर्णन केलं आहे त्यांनी. म्हणून चरणी चिरज वंदे शोळ पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माता. कलियुगातली कीर्तन सेवा ही पवित्र मानलेली आहे आणि ती भगवंताला आवडणारी एक सेवा आहे. म्हणून आपल्या वाट्याला आपलं भाग्य परम आहे. पण त्याच्यामध्ये विपर्यास असता कामा नये, संशय असता कामा नये. ती सेवा जशी आहे तशी भगवंताला आवडली पाहिजे. ज्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचलेला आहे, ज्यांच्या कीर्तनामध्ये मंदिर फिरलेलं आहे, ती कीर्तनं कशी होती बघा. आताची कीर्तनं कशी आहेत बघा. त्यातला फरक जरी कळला तरी या जन्मात पुष्कळ कळला असतो. त्याचा ऐकून म्हणजे आपल्याला नियम करता येतो. म्हणून त्यांनी वर्णन केलं आहे. चरणी चरज वंदी शोळ पाणी नाचते कीर्तनी त्यांचे माथा भवतरावया उत्तम हे नाव. त्या हरिदासाने साधकांना भावसिंधूतून तरुण जाण्यासाठी एक नौका तयार केली. लागून दी भिजून दी पावहात काही असे हरिदास वैष्णव. तुका म्हणे मना झाले समाधान देखील चरण वैष्णवांचे ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तप तीर्थ जगी दानव्रत भवतरावया उत्तम हे नाव. अभंगातलं पुढचं प्रमाण आहे. कुणाला पाहिजे असेल तर गुळ खावा. मी खात नाही महाराज, द्याच चोपदार. बापू महाराज तळाशीकर सांगायचे कीर्तनात काही खायचं प्यायचं हे आताच्या लोकांनी हे सवय लावली. सुरेश खरं आहे ना. आता उद्या नाश्ता करून मी उभा राहते. काय नाश्ता कुठं काय प्रथा आली. महाराज म्हणते खावा तर मी नाही म्हणलं. त्यांचं वाक्य मी अजून ठेवलं आहे. महाराज म्हणायचे कीर्तनात जर ते मरण आलं तर भाग्यवान. पाणी खायला असं काही द्यायचं नाही. कीर्तन हे 2 तास भगवंताची सेवा आहे. वक्त्याचं आणि श्रोत्याचं अनुसंधान आहे त्यामध्ये. ते शेडजीचं कीर्तन होतं माझ्याकडं. ते शेडजी असे तक्क्याला बसले होते मागं. नोकर वर्ग सगळे हे अंतरायला सगळ्याला. बरोबर मध्यभागी आल्यावर त्यांनी त्या नोकराला सांगितलं चहाच्या किटल्या घ्या आणि सगळ्यांना चहा वाटा. ती चहा वाटायला मी म्हटलं अहो काय करता तुम्ही सांगा हो बाकीचे पिऊन द्या. खरं आहे नव्हे. आता ते बोवा लोकांनाच लागायले. ते आमचा दत्ता म्हणून की युवतीचा पकवाज आहे बघा. दत्ता गोकुळ आहे. त्याच्या गावात एक गुढीपाडव्याशी माझी सेवा असते कायमची. त्यानं ते याला काय केलंय असं बरोबर ती वाटी केली आहे. त्यात गूळ लवंगा साखर खडी साखर बुवा खातोय सांगतोय. लोकांनी बघितलं बसायचं काय महाराज. म्हणून मला कोण सांगित नाही त्या कीर्तनला. त्याची कारणं आहे ती. खपत नाही ना महाराज. नाही खपत तर चालत ना. कोणी कोणाला परमार्थ काढून घेतला सांगा. संघर्ष पाहिजे, परमार्थातही पाहिजे आणि जीवनातही पाहिजे. बळबळ नाही जगायचं महाराज. कोणी सांगितलं तुम्हाला हे. परमार्थ संघर्षाचाच पाहिजे. कळतं आपल्याला. मी तर काल परवा दिंडीत आलोय. संघर्षच महाराज. कुठं गेल तरी संघर्षच. हे फेट्याला तिड्या बांधल्यापासून महाराज संघर्षच आहे. मी भेट नाही संघर्षाला कधी. माझा देव, माझे गुरु, माझे संत, माझी ज्ञानेश्वरी गाथा भागवत. कोण काढून घेणार सांगा ना महाराज. कोण काढून घेणार सांगा. ब्रह्मदेवाला काढून घेता येत नाही. काय एवढी भीती पाळतं सांगा. मला काही नेमकं कळत नाही. कधी लौकिकाला भुलून परमार्थ करायचाच नाही. संतांना देवाला मान्य मी सांगू शकत नाही. परवा मला कोणतरी म्हटलं ते महाराजांच्यावर चालायचेच नाही. महाराजांच्यावर चाला की. ते म्हणले काय रे काय पट्टा बांधायला कुत्रा आहे का मी. ती बरोबर चालाय मागून त्यांच्या. खरंच आहे ना महाराज. कशासाठी ते काय बरोबर रेषेत चालाय का कुत्रा आहे काय पट्टा बांधायला मागणं चालायला. कोणतरी व्हिडिओ करायचा मी बुवा बरोबर नाही चालत महाराज. ते तू का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. लोकांत नाही एकांत भंडारा भामचंद्र घोराडा. सामान्य गोष्ट आहे का. पाहून या झाडे ओरबडून पाला मग त्या विठ्ठला आळवावे. भक्त तुकोबारायांच्या तिचा अनुयायी आम्ही आहोत. कशालाही लौक्याला भुलायचं नाही महाराज. अजिबात त्याचा परमार्थ आहे. तात्पर्य आपण सरासरी बघितलं तर भव हा शब्द आहे पहिला. भव तरावया उत्तम हे नाव. भव कशाला म्हणायचं. संसार. मग असलेला का नसलेला परत चिंतन आहे त्यामध्ये. एक 12व्यामध्ये शिवाजी 7वा श्लोक आहे बघा. तेषाम्यहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवान मीन चिरात पार्थम याविषयी चेतसाम किंबहुना धनुर्धरा जो मातीची आई उदरा
तो मातेचा सोजरा की तुला पाम एरवित्री माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरानं मागितलं. त्यांनी पुढे वर्णन केलं आहे. नामाच्या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो प्रेमाची पेटी बांधून एकाची पोटी मग आणली तटी साई ज्याची या. एक सायुज्य मोक्ष म्हणतात समजा एक तट आहे. त्यात हरिदास काय म्हणतात, नामरूपी नौकेत बसवून त्याला पैल तळ नेतात. कोणत्या समुद्रामधून? संसार समुद्रामधून. मग पाण्याचा आहे का बिगर पाण्याचा आहे? संसार म्हणाय तरी कशाला? जमीन जुमला पत्नी मुलं घरदार नाही संसार महाराज. उपजने आणि निमने हे साच जो मानने तया जीव लोके म्हणे संसार होन जन्माला येणं जाणं याला संसार म्हटलं. एकही क्षण सुखाचा नाही, दुःखरूपता आहे. मग दुःखरूपतेला संसार म्हटलं. विचारा अंती संसार सिद्ध होत नाही. त्याला शास्त्रामध्ये काही वाद सांगितले आहेत. पहिला वाद कोणता? आमचे तळाशिकर महाराज शिष्य बोळावेकर गुरुजी अजात वाद सांगणार. पहिला वाद, जगत नावाची वस्तू झालीच नाही, म्हणजे तुमचं बागुलबुवा नावाची वस्तू झालीच नाही, वांजेर मुलगा झालाच नाही, जगत नावाची वस्तू झालेच नाही, दोरीवर सर्प झालाच नाही म्हणायचे. प्रपंच एक झाला होता हे तो सबळ मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांते घडीना. जगत नावाची वस्तू सिद्ध होत नाही. पावलोपावली दिसते आहे ना आपल्याला, त्याचं तो तिने वर्णन केलं आहे. त्या ब्रह्माचा तो विवर्त आहे आणि अंतकणोचा परिणाम म्हणजे हे जगत आहे. सगळं जर आपण बघितलं तर संसार याचं दुसरं एक नाव आहे अज्ञान. आणि त्याला समुद्र अशी व्याख्या दिली आहे. त्या समुद्रातून आपल्याला हरिदास बिगर हात पाय याचा एवढाच अर्थ आहे, न दुःख देता आपल्याला पैल तळापर्यंत पोहोचवतात. म्हणून भवतरावया उत्तम हे नाव भिजवणे दीपा वाहत काही. असे कुणी जे आहेत हरिदास त्यांना दुसरं एक नाव दिलं आहे वैष्णव. वैष्णवांच्या विषयी तुकोबारांची एक व्याख्या आहे. वैष्णव मनोजया अवघी कोणावरी माया. कोणावरी माया शब्दाचा अर्थ काय आहे? प्रकृती नाही, प्रेम आहे. किती शब्द आहेत बघा. 7व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. हे आदिपुरुषाची माया आणि अवघी देवावरी माया आणि संकल्पावी मायाच आहे ना शब्द. पण ज्या ठिकाणी जसा शब्द आलेला आहे त्याप्रमाणे त्याचा अर्थ आहे. 7व्या अध्यायात जो शब्द आला आहे तो माया प्रकृती रूपाने आला आहे आणि इथं शब्द माया आलाय ते प्रेम रूपाने आला आहे. सगळं प्रेम त्याचं देवावर आहे, त्याला वैष्णव म्हटलं. त्या वैष्णवांच्या घरी काय काय असतं? या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, प्रेम सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा करी. रिद्धी सिद्धी मारी, रिद्धी सिद्धी मारी. कसा विठ्ठल अभंग आहे तो. देवा ऐकही विनंती मज नको रे हे मुक्ती तया इच्छा गती हे चिसुक आगळे. या वैष्णवांचे घरी कोण आहे? प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. नको वैकुंठीचा वास वैष्णवाचं मनोगत आहे. नको मी सांगितलं तुझ्या नामाचा महिमा तुझा नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्मगोड यासाठी वैष्णव आहे तो. वैष्णव मनोजया. सगळं प्रेम त्याचं देवावरती आहे, त्याला वैष्णव म्हटलं. आणि भक्तीविषयी एक अभंग आहे बघा. थोर भक्ती म्हटलं. हीच थोर भक्ती आवडती देवा. आमचे महाराज सांगायचे सगळ्यांच्यावर प्रेम काढून ज्यानं देवावर घातलं आहे त्याला थोर भक्ती म्हटलं आहे. संकल्पावी माया संसाराची. असा वैष्णव तुका म्हणे मना झाले समाधान. समाधानी शब्दाची व्याख्या आहे विचारसागरामध्ये. ज्ञानप्राप्तीची साधनं सांगताना समाधी षटकामध्ये शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा प्रत्येकाचा एक लॉंग फॉर्म आहे. आणि ख्यातीवर्णामध्ये 6वी ख्याती ही अनिर्वचनीय ख्याती आहे. तसं मनोनिग्रह म्हणजे शम आहे, इंद्रियग्रह म्हणजे दम आहे, वेदगुरु संत वाक्य म्हणजे त्यांच्यावर श्रद्धा असणं याला श्रद्धा म्हटलेलं आहे. मनाची एकाग्रावस्था होणं त्याचं नाव समाधान. पर होत नाही महाराज.
आमचे तळाशेकर महाराज सांगायचे, सगळीकडे मन जातं, देवाजवळ जात नाही. का? देवाजवळ जर मन गेलं तर मन मरतं म्हणायचे. म्हणजे त्याचा दुसरा असा अर्थ आहे, जीवदशा संपते म्हणून देवाकडे जायत नाही. आता कुठे धावे मन, म्हणजे सगळं वर्णन केलं त्याचं. ते सगळं सरासरी आपण बघितलं तर मना झाले, नुसतं समाधान नाही म्हटलं त्यांनी, मना समाधान. कारण मन हे कधीही एकाग्र होत नाही, झालं तर ते मन राहू शकत नाही. मनाची व्याख्या करताना त्यांनी व्याख्या केली आहे, एरवी कल्पना वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावे. वाया नुसतं मन नाव आहे, त्याची कल्पनाच आहे. त्यांनी महाराज आम्हाला शाळा असताना कविता होती, गणपतवाणी विडी पिताना चावा याचा नुसतीच गाडी, म्हणे आणखी याच ठिकाणी बांधील माडी. मनाची कल्पना आहे महाराज. ते का खरं आहे का खोटं तरी म्हणताय ते का सांगा. असं असणारं मन घातालाही कारण आहे, हितालाही कारण आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचा मधला भाग मनाविषयी आहे. तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, चंचल हे मन कृष्ण प्रमाते बलवदृढम, तस्या मन्यो निग्रे वायुरे वसु दुष्करम, मन एव मनुष्याना कारण बंध मोक्ष. दोघांचा संवाद आहे देवाचा अर्जुनाचा. त्यात सरते शेवटी देवाने एक सार काढून त्याला सांगितलं, अर्जुना जरी मन असं असलं, या मनाचे एक निके गोडीचे आठा या सोखे, अनुभवचे कौतुक सुखे दावित जाई. जे अर्जुना जरी ते मन चंचल असलं, असमाधानी असलं, तर त्या मनाला तुम्ही जी सवय लावाल ती सवय लागते. दिंडीत नाड्यापासून अजून बरोबर 2ला जागा होते नाही तात्या, कारण दिंडी हलायची टायमिंग 4ची, पण उठून आवरायला 2 वाजली. दिंडी आली 16 तारखेला, आज तारीख किती 23, 2ला जागा होते, सवय लागली ना. आमचे गुरुजी म्हणायचे, कीर्तनासन रात्री 12 वाजता चालला, रस्त्यावर बॅग पडली होती, इकडे तिकडे बघितलं कोणच नाही, बॅग घेऊन गेला, रोज तिथे जाऊन थांबायचा, बॅग आहे का बघाय, सवय लागली ना मनाला. आणि मनाची साधु संगे जतन करा, जतन करा, जतन करा, जतन करा, मला लावाये कांते, साधु संगे मला लावाये कांते, एकाग्र झालं तर गती आहे, चंचल असेल संशयवान असेल तर अधोगती आहे. म्हणून त्याचं वर्णन कसं केलं आहे, दुसरं एक प्रमाण आहे ज्ञानेश्वरीमध्ये. या मना वर्णन केलं आहे, आधी मनोनीची उठी मग वाच्या दिठी कराशी. भजन करायचं असेल मन ठरवतं, एखाद्याला भाडक्यानं बोलायचं असेल मन ठरवतं, रामकृष्ण म्हणायचं असेल मन ठरवतं, चोरी करायची असेल मन ठरवतं. ते मन कुठं समाधान होईल महाराज सांगतात, देखील चरण वैष्णवांचे, देवाचे नाही महाराज, वैष्णवांचे. कारण देव सारावे परते, संत पूजावे अर्थे. भागवतामध्येचा बरोच विस्तार आलेला आहे महाराज. मंत्र पुष्पवरी दगड तैशी येते श्री. उद्धवा एखादा वैष्णव दारात असेल आणि माझ्या घरात जर तू पूजा करत बसलास, मला लाथा घातल्यासारखं आहे. तो वैष्णव दारामध्ये उभा आहे, माझ्या डोक्यावर फुलं वाहत बसलास, दगड ठेवल्यासारखं माझ्यावर ओझं आहे. मग अगोदर पूजा कुणाची? वैष्णवांची. म्हणून देवाकडे 4 आयुध आहेत बघा, शंख, चक्र, गदा. पद्म कशाला देवाला? शंख पाहिजे हो, त्याने पांचजन्य अस्परीला अवलिळाचे. चक्र पाहिजे, सुदर्शन, कुणी आला शिशुपाळासारखा तर. गदा पाहिजे, समजा भीमाला दुर्योधन नाही आटोपला मल्लविद्येला, गदा पाहिजे. देवाला फुल कशाला? आम्ही देवाची पूजा करतो, असा देव सुद्धा रोज पूजा करतो. कुणाची? वैष्णवांची. तो वैष्णव तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे मना झाले समाधान, देखील चरण वैष्णवांचे. कारण त्या वैष्णवाच्याकडून जी शक्ती आहे, जे बळ आहे, ऐशे बळ नाही अनेकांचे अंगी. तपतीर्थ जगी दान व्रत ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका.
महाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम कुंडली कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम अनेकांचे अंगी तप तीर्थ जगी दान व्रत तुका मने मना झाले समाधान देखील चरण वैष्णवांचे ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तप तीर्थ जगी दान व्रत। एक छोटीशी विनंती आहे, ब्रह्मीभूत बापू महाराज तळाशीकर या दिंडी सोहळ्यामध्ये एक ध्वजवाहक म्हणून माझे आजोबा 1946 पासून आपल्या घरी वारी आहे। अनेक संकट आली, काही कोरोना आला, काही बंदोबस्त आला, काही घरातली एखादी व्यक्ती निघून गेली, पण ते पताक काही बंद पडलं नाही, नेटानं चालवलं नाही। 1973ला त्या आमच्या आजोबांचं देहावसान झालं। त्या काळामध्ये बापू महाराजांनी ते समाधी बांधून एक 20 वर्षी त्यांचा उत्सव केला। उत्सव म्हणजे कथा कीर्तन, एक आपले लोक चंद्रे अर्जुनवाडा सरवडे नरतोडे असे घेऊन ते चालू, वडिलांनी ते अव्याहतपणे पुढे चालत आलं। ते आता माझ्याकडे कार्य आलं आहे, थोडंसं त्यांचं मी पाठीमागे चरित्र थोडं लिहायला लागलो आहे। मुकुंद महाराजांच्या पासून पूर्वी दिंडी कशी होती, आता दिंडी कशी आहे, त्या काळामध्ये माणसं दिंडीला कशी जायची, आता याचं दोन्हींचा एक सार बघायला लागलो मी। आता वारी सोपी आहे, त्या काळातल्या आसब्या होत्या, बाराबंदी होती, आणि त्यांनी तो परमार्थ आमच्या घरी माझ्यापर्यंत आणून ठेवलेला आहे। त्यांचा एक उत्सव म्हणून 54वी पुण्यतिथी फाल्गुन शुद्ध षष्टी या 5 मार्चला आहे। थोडंसं पळापळीचं जीवन आहे, जमल तेवढं आणि मी भेटून जातो, पण हेच आमंत्रण समजा। काल परवा मी तिकडे तेरेसवाडला होतो, तो सगळा तुळशी खोरा सांगितला, इकडं भाट नवनीकडं परवा दिवशी होतो तो भाग सांगितला। आता तुम्ही मुरगोड कागलमध्ये मंडळी आलात, इकडले आमच्या तालुक्यातले आलेत, सगळ्यांना एक आग्रहाचं निमंत्रण आहे। एका वारकऱ्याचं पुण्यस्मरण म्हणून एका वारकऱ्याच्या विनंतीला मान देऊन सगळ्यांनी यावं अशी सगळ्यांना एक विनंती करतो। विठ्ठल जय जय विठ्ठल।